नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शशिकांतला ते गुंडांनी मारल्यानंतर सगळी बॅग वगैरे आहे पैशाची ते घेऊन जातात आणि रमा त्याच वेळेस तेथे येते. शशिकांत बेशुद्ध पडलेला आहे. आता शशिकांतला बघून रमाला धक्का बसतो आणि रमा धावतच सोराला फोन करते आणि फोन करून मात्र सोराला तेथे बोलावून घेऊन त्या दोघीही शशिकांतला घरी घेऊन येतात. शशिकांत अजून सुद्धा काही शुद्धीवर आलेला नाही. रमा सारखी टेन्शनमध्ये आता शशिकांतकडे पाहत असते. त्यावरती सोरा तिला समजावते की हे बघ रमा, तू काही काळजी करू नको. हे बघ, त्यांना गोळ्या औषध दिलेलं आहे, ते लवकरात लवकर बरे होतील. त्यावरती आता रमा म्हणते की सोरा, अगं पैशांसाठी हे सर्व केलं गेलं आणि काय गरज होती, कोणाशी तरी बोलायचं होते ना. तुझ्याशी किंवा माझ्याशी आपण काही परके आहोत का? त्यावरती सोरा म्हणते की हो, मी समजू शकते, कारण शशी काका आहे तर ते बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असतात. ही गोष्ट मात्र त्यांनी कोणालाच कळून दिलेली नाही. त्याच वेळी शशिकांत आता अगदी झोपेमध्ये म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आता बरचळत असतो. म्हणतो की आई, हे बघ, तू काही काळजी करू नको, मी आहे ना. अक्षयचं लग्न आपण धुमधडाक्यातच करू. त्यासाठी खूप सारे दागिने घेऊ, भरजरी साड्या घेऊ, सगळा खर्च आपण करू, तू काळजी करू नकोस. आणि रमा, आम्ही तुला कधीच काही कमी पडून देणार नाही. तेव्हा रमा आणि सोरा हे सर्व ऐकतात. आता रमाच्या जीवाची उलघाल होते. ती सोराला म्हणते की जर यांना हे सर्व कळाले तर ते स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यावरती सोरा म्हणते की ही गोष्ट कुणालाही कळायला नकोय. त्यावरती आता रमा विचारत असते तर सोरा विचारते की काय झालं रमा, कसला विचार करतेस? त्यावरती आता रमा म्हणते की हे बघ, आता मला साईच्या आईने जेव्हा दागिने दिलेत तेव्हा तर बहुतेक बाबांनी बघितलेले आहेत, म्हणून हे असले सगळे विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहेत. तर आणि जेव्हा आपण आई आजींना शॉपिंगसाठी चला असे म्हणालो तेव्हा सुद्धा त्या फार असे आनंदी नव्हत्या. चेहऱ्यावर कसलं तरी टेन्शन होतं आणि बाबा सुद्धा आता अगदी असे खुश नव्हते. काही ना काही ते विचारत होतेच. तेव्हाच माझ्या का लक्षात आलं नसेल? मला पटतच नाही की लग्नासाठी मात्र इतका टोकाचा निर्णय बाबांनी घेतला. आणि हे बघ सोरा, मला साधामाटात लग्न नाही करायचं, मला माणसं महत्वाची आहे. त्यावरती आता सोरा म्हणते की रमा थांब, आता जे काही सुरू आहे तर ते सगळं काही तुमच्या प्रेमापोटी सुरू आहे, तुमच्या लग्नासाठी. मला मान्य आहे की मार्ग चुकीचा आहे, पण रमा तूच जर अशी वागलीस, आजी काका ह्या दोघांना सुद्धा फार वाईट वाटेल. त्यामुळे प्लीज तू असला विचार करू नकोस आणि आता बाबांना बरं वाटायला हवं. त्यावर आता रमा लगेच म्हणते की हो सोरा, आता एकदम तू इथेच थांब, कारण जर त्यांनी मला शुद्धीवर आल्यानंतर बघितलं तर त्यांना आणखीनच अवघड वाटेल आणि त्यांना अवघड वाटायला नको, म्हणून सोरा तू त्यांच्याजवळ थांब. आता हे सर्व ऐकून सोरा म्हणते की हो, मी थांबते. त्यावरती आता रमा पुन्हा म्हणते की मी आईजींना फोन करते आणि त्या कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत विचारते. त्यावरती आता सोरा म्हणते की हे बघ, तू आणखीन फार विचार करू नकोस रमा. त्यानंतर आता म्हणजे शशिकांतला शुद्ध येते. रमा तेथून निघून गेलेली असते. आता सोरा तेथे शशिकांतच्या जवळ असते आणि शशिकांतला म्हणते की हे बघा काका, झालं गेलं सगळं काही विसरून जा, त्या गोष्टीचा विचार करू नका. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अगं पण तू हे सर्व कुणालाच सांगू नको. त्यावरती सोरा म्हणते की नाही, ऑफकोर्स काका, मी कुणालाच सांगणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, असा मात्र चेहरा तुम्ही घेऊन बसला तर मला नक्की कळेल काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि हे बघा, थोडीशी स्माइल करा म्हणजे आता थोडंसं बरं वाटेल. तेव्हा शशिकांत हो असं म्हणतो. त्यावरती सोरा म्हणते की तुम्ही रमाशी बोला, खरंच तुम्हाला बरं वाटेल. खरंच ती खूप समजूतदार आहे, नक्की समजून घेईल. आणि तेवढ्यात पार्वती आजी आणि रमा तेथे येतात. रमा आता शशिकांतला विचारते की कसं वाटतं? त्यावरती शशिकांत म्हणतो की हो रमा, आता बरं वाटतं आणि मला उन्हामुळे चक्कर आली, बाकी काही नाही असे आता मुद्दाम म्हणतात. तर रमा आणि सोरा एकमेकींकडे बघत असतात. सोरा मुद्दाम म्हणते की हो, म्हातारे झालेले आहेत त्यामुळे आता मात्र चक्कर वगैरे येणारच, त्यामुळे जितका वेळ तुम्ही आराम करू शकतात तितका वेळ करा, म्हणजे तुम्हाला आणखीन बरं वाटेल. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की म्हातारा तुझा बाप असेल. अगं हे बघ, मी अजून 50च्या पुढे सुद्धा ओलांडलो नाही. त्यावरती आता पार्वतीची म्हणते की हो हो हो, तुझी 50 आणि माझी 60. शशिकांत म्हणतो की बघ बघ सोरा. सगळेजण मात्र खूप असे हसतात. त्यावरती आता रमा सुद्धा मुद्दाम म्हणते की हो, वातावरण खराब आहे त्यामुळे बहुतेक त्रास झाला असेल, बाकी काही नाही. मी आलेच वाळ्याचं पाणी तुमच्यासाठी घेऊन येते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यावरती आता सोरा विचारते की अगं वाळ्याचं पाणी कशाला, जरा व्यायाम केला तर नक्की बरं वाटेल. त्यावरती आता रमा म्हणते की सोरा, तूच त्यांच्याकडून हे सर्व करून घेऊ शकते. आता सोरा म्हणते की हो नक्कीच. आणि रमा म्हणते चल मी आता स्वयंपाकाचं बघते, म्हणून आता सोरा सुद्धा म्हणते की मी सुद्धा येते, म्हणून दोघी आता बाहेर जातात. त्यावरती पार्वती आजी आता शशिकांतला विचारते की काय झालं, तू कशासाठी इतका वेडेपणा करत होतास? अरे चेहरा बघ कसं झालेला आहे आणि काय झालं होतं नक्की सांग बरं. त्यावरती आता शशिकांत पुन्हा खोटं बोलतो. उन्हामुळे मला चक्कर
कराली, बाकी काही नाही. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की अरे मग उगाच तू वनवन करू नकोस आणि नको ते थाटामाटात इतकं लग्न, त्यामुळे तुला वनवन करावी लागेल. हे सगळं साधेपणाने करू, पण तुझी तब्येत जर बिघडली तर मला खरंच ते नाही आवडणार. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की हो मी नक्कीच काळजी घेईल, डोंट वरी आई तू. आणि तेवढ्यात आता संध्या तिथे येते. आता संध्या येऊ का असं विचारते, तर आजी म्हणतात की हो या ना आतमध्ये. आता संध्या आत येते. त्यामध्ये पदराच्या आड पैसे घेऊन आलेले आहेत. आता ती शशिकांतला विचारते की काय कसं वाटतं. त्यावरती शशिकांत म्हणतो की हो मला बरं वाटतं. आता माई त्या दोघांकडे बघत असते आणि आता परत पार्वती आजीला म्हणते की मला काहीतरी सांगायचं होतं. तर पार्वती आजी म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही बसा, मी आलेच. म्हणून पार्वती आजी बाहेर निघणार तोच लगेच संध्या पार्वती आजीला थांबवते. हे बघा पार्वतीबाई थांबा, मला तुमच्या दोघांशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावरती आता लगेच संध्या आपल्या पदराच्या आड जे पैसेचं पॉकेट आहे तर ते लगेच बाहेर काढते आणि हे पैसे घ्या असं म्हणते. तर आता शशिकांत आणि पार्वती आजी संध्याकडे बघत असतात. नक्की काय सुरू आहे हेच काही कळत नाही. त्यावरती आता संध्या म्हणते की मला तुम्हाला हे पैसे द्यायचे होते आणि हे बघा हे पैसे माझे नाहीत, रमाने दिलेले आहेत. कारण कसं आहे की अगोदर साई आणि तिचं लग्न ठरलं होतं, त्या लग्नासाठी तिने साठवलेले हे पैसे होते. आम्हाला असं म्हणाले की अर्धा खर्च ते करणार आणि अर्धा खर्च आम्ही करायचा, म्हणून अण्णा साहेबांकडून पैसे घेऊ नका असे तिने सांगितले होते. त्यावरती शशिकांत म्हणतो की आता हे रमाचे पैसे आहेत आणि रमाने ते तुम्हाला दिलेले आहेत, आम्ही न सांगता मात्र ते पैसे कसे घेणार आहोत. तेव्हा आता माई म्हणतात की अहो रमा कशी आहे, कारण जर आता मी तिला त्या पैशासाठी परत विचारले तर ती मला काय म्हणेल, आणि जरी हे पैसे मी तिला परत केले तर ते पैसे ती घेणार नाही. मला एक तुम्ही सांगा की आता हे पैसे माझ्याकडेच राहणार आहेत, मग कशाला मात्र आता इतकं मोठं ओझं माझ्या डोक्यावर हे पैशाचं, आणि आता हे पैसे तुम्ही घ्या प्लीज. म्हणून आता माई खूप आग्रह करत असतात. पार्वती आजी आता ते पैसे घ्यायला तयार नसते. आता शशिकांतला म्हणते की हे बघ शशिकांत, ती तुझी लेक आहे त्यामुळे ते पैसे तू घेऊ शकतो. आता रमा मात्र हे सर्व दरवाज्यातून बघत असते. तर शशिकांत मात्र ते पैसे घेतो आणि माईला थँक्यू असं म्हणतो. तेव्हा आता माई म्हणते की हो आता कसं अगदी मनासारखं झालं आणि माई आता खुश होते. लग्न एकदम असं धुमधडाक्यात व्हायला पाहिजे, कारण ते माझं स्वप्न होतं की लग्न धुमधडाक्यातच व्हायला पाहिजे आणि आता ते स्वप्न मला तुमच्या डोळ्यातून पूर्ण होताना बघायचं आहे. तेव्हा आता पार्वती आजीचे डोळे भरून येतात. पार्वती आजी लगेच संध्याचा हात पकडते आणि आपल्या हातामध्ये घट्ट असा पकडून तिला अगदी जवळ घेते. तेव्हा आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि दोघींचेही डोळे भरून येतात. रमाला आता हे जे बॉन्डिंग आहे ते बघून मात्र खूप छान वाटतं. आता मात्र रमाने नक्की काय प्लॅन केलेला आहे माईंच्या सोबत तो मात्र तिला आठवतो, कारण ती ह्या सगळ्यांकडे पाहता पाहता तिच्या समोर ते येते आणि आता लगेच ती माईंकडे पैसे देते आणि म्हणते की माई माझा एक काम करा, कारण मी जर बाबांना पैसे दिले तर ते माझ्याकडून ते पैसे नाही घेणार आणि हे पैसे तुम्ही त्यांना द्या, कारण मला त्यांना मदत करायची आहे. मी त्यांना असं अगदी टेन्शनमध्ये नाही बघू शकत आणि जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही तसंच त्यांच्याशी बोला आणि त्यांना हे पैसे द्या. नक्की तुमच्या हाताने हे पैसे घेतील आणि त्यांना वाईट सुद्धा वाटणार नाही, पण मी जर हे पैसे देण्याचा प्रयत्न केला तर ते पैसे नाही घेणार. म्हणून रमाने मात्र माईंकडून ते पैसे आता देऊ केलेले असतात, ते तिचे स्वतःचे पैसे असतात. तेव्हा आता माई रमाकडे पाहते आणि विचारात पडते. तर रमा विचारते की काय झालं, कसला विचार करत आहात तुम्ही. आईंचे डोळे भरून येतात. माई म्हणतात की खरंच किती समजूतदार आहेस ग तू आणि किती शहाणी आहेस ग, आणि हे बघ मी काय गमावलं याचा मी विचार करते. खरंच तू माझी सून म्हणून झाली असती तर खरंच मला खूप अगदी म्हणजे बरं वाटलं असतं. जरीही तू माझी सून झाली नाही तर एक मुलगी आहे आणि त्या अगोदर मला एक वचन दे. म्हणून माई आपला हात पुढे करतात आणि माई मात्र आता रमाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी माझी सून म्हणून नक्की होशील असं वचन मला पाहिजे. आणि रमाच्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवतात. माईचे डोळे भरून येतात. रमा आणि माई आता एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात आणि आता हे सगळं काही रमाला तेथे आठवते, कारण त्यांचा हा एक झालेला प्लॅन असतो. आणि रमा मात्र आता हे सगळं काही अगदी आठवून आणि शशिकांतला बरं वाटलेलं आहे हे बघून मात्र आता खाली येत असते. आता शशिकांत, माई आणि पार्वती आजी अगदी एकमेकांच्या खूप जवळ आहेत. म्हणजे पार्वती आजीला आता माईबद्दल खूप असं म्हणजे मन मोठं वाटतं. त्यानंतर रमाता ही सगळं काही झाल्यानंतर खाली येत असते आणि त्याच वेळेस आता अक्षय तिथे खालीच उभा असतो. रमाता अक्षयकडे पाहते आणि खुश होऊन मात्र आता अक्षयकडे बघून हसत असते. आता अक्षय लगेच विचारतो की रमा तू संध्या काकूंना पैसे द्यायचे सांगितले होते का. त्यावरती आता रमा म्हणते की मी ते तर आता अक्षय म्हणतो हे बघ मला एक गोष्ट खरी सांग, कारण तूच मात्र बाबांना पैसे देण्यासाठी माईंना सांगितलं होतं ना. तर रमाला नक्की काय उत्तर द्यावं त्या काही कळतच नाही. ती अक्षयकडे सारखी पाहत असते. आता काय करावं हेच तिच्या काही लक्षात
लक्षात येत नाही. मग काही उत्तर न देता लगेच आता अक्षय लगेच तिच्याकडे बघतो आणि रागाने तो तिथून जायला निघतो. रमा म्हणते की अहो अहो प्लीज ऐकून तरी घ्या प्लीज, तुम्हाला खरंच काही माहिती नाही. बाहेर सगळा अंधार असतो आणि अक्षय आता बाहेर येतो. जसा तो खूप नाराज झालेला आहे असे दाखवितो आणि जेव्हा आता रमा त्याच्या मागे बाहेर धावतच येते तर बाहेर मात्र आता सगळे काही डेकोरेशन वगैरे सगळी तयारी झालेली आहे. आता केक वगैरे आहे, टेबल वगैरे आहे आणि फुगे वगैरे सुद्धा लावलेले आहेत. सोरा, साई आणि राणी आणि मयुरी हे सगळेजण आता तारा वगैरे बाहेर असतात, पारसुद्धा. आणि जेव्हा आता रमा आणि अक्षय बाहेर येतात तर सगळेजण एका आवाजात असे ओरडतात. रमा सगळ्यांना विचारते की नक्की हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की सॉरी रमा सॉरी. रमा सगळ्यांना विचारते. आता अक्षयला पुन्हा विचारते की काय सुरू आहे नक्की. आता मला काहीच कळत नाही की नक्की कसला केक आणि कसलं काय हे सर्व. त्यावरती मात्र आता लगेच अक्षय म्हणतो की सॉरी सॉरी रमा, हे बघ मला माफ कर, कारण तू बाहेर यावं यासाठी मात्र मला हे सगळं नाटक अगदी करावे लागले, म्हणजे रागवण्याचे वगैरे सगळं काही. किंवा आता सगळेजण रमाच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या अगदी फेकतात आणि तिचा औक्षण करतात. आता रमा खुश होऊन अक्षयकडे बघत हसत असते. अक्षय तिला सॉरी सॉरी करत असतो. त्यावरती आनंद सुद्धा म्हणतो की हो अगं, आम्ही याला आमच्यासोबत पार्टी करायला घेऊन गेलो होतो, पण हा काय म्हटला की मी माझ्या बायकोशिवाय पार्टी नाही करू शकणार. मग काय, आम्ही परत याला घेऊन आलो. त्यावरती तर अक्षय प्रेमाने म्हणतो की रमा खरंच तू माझ्यासाठी कोण आहे मी शब्दात नाही सांगू शकत. आणि हे बघ रमा, तू फक्त आणि फक्त चांगली बायको नाही, चांगली आई, चांगली सून, काका काकू मामी हे सगळं काही तू आहेस. आणि हे सगळं काही तू अगदी सोप्या पद्धतीत करते, सगळं काही सहजपणे करते. म्हणूनच मी तुला यासाठी आज पुन्हा एकदा हे सर्व नाही विचारणार की तू पुन्हा एकदा माझी बायको होशील का. आता रमा अक्षयकडे पाहत असते आणि सगळेजण आता रमा आणि अक्षय या दोघांकडेच बघत असतात. आरवी तर खुश हसत असते आणि मयुरी, तारा सुद्धा. त्यानंतर मात्र अक्षय सगळ्यांच्या समोर खाली गुडघ्यावर बसतो रमाच्या समोर आणि म्हणतो की माझ्या भावंडाची लाडकी वहिनी, माझ्या हारूची लाडकी आई आणि माझ्या आईची लाडकी सून होशील का. तेव्हा तर रमा खुश होत मात्र अक्षयकडे बघून हसत असते. आता मात्र आनंद, मयुरी हे सगळेजण पुन्हा आता एकदा एका आवाजात ओरडतात की सांग रमा, तू आमची लाडकी वहिनी होशील का. सगळेजण खूप अगदी आनंदात आहे आणि रमा सुद्धा खूप आनंदात आहे. रमा आता हे सगळ्यांचं प्रेम आणि अगदी सगळं काही मस्त बघून सगळ्यांकडे बघून अगदी हसत असते. तिच्या सुद्धा चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो असतो आणि एक वेगळीच आनंद असतो. त्यावरती आता आरोही जोरात ओरडते की प्लीज प्लीज आई, अगं हो म्हण ना प्लीज. तर साई सुद्धा तेथे आहे. साई सुद्धा खुश होऊन आता हे सर्व बघत आहे आणि राणी सुद्धा तेथेच आहे. त्यावरती आता रमा फक्त विचार करून हसत असते. आनंद पुन्हा ओरडतो, अगं रमा विचार कसला करतेस, बोल ना आमची लाडकी वहिनी तू होशील का. मग अजूनपर्यंत काही बोलत नसते, ती फक्त हसत असते. तर आनंद पुन्हा म्हणतो की बोल अगं बोल ना रमा, नक्की काय करशील तू आमची लाडकी वहिनी आणि आरोहीची लाडकी आई होशील का. अक्षय तुला काय विचारतो रमा, लवकरात लवकर उत्तर दे. त्यावरती आता सोरा ही जोरात ओरडते की रमा बोल ना, बोल रमा. मयुरी सुद्धा म्हणते की बोल रमा आणि तेवढ्यात आता रमा हो असं म्हणते आणि सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. सगळेजण खुश होतात आणि रमा अक्षय असं जोरात ओरडत असतात. त्यावरती अक्षयने मात्र आता रमासाठी छान असं गिफ्ट आणलेलं आहे, ते म्हणजे अंगठी. अक्षय आता रमाचा हात धरतो आणि खुश होत तिच्या बोटामध्ये ती आता सोन्याची अंगठी वगैरे घालतो. आता रमाला खूप छान वाटतं. रमा आता अगदी खुश होत ह्या सगळ्याकडे पाहत असते आणि आपल्या बोटातील अंगठी बघून आता सारखी ती लाजत असते, कारण अक्षयने स्वतः ती अंगठी रमासाठी गिफ्ट आणून आता रमाच्या बोटात घातलेला आहे. याचाच खरंच रमाला खूप अगदी आनंद वाटतो. रमा मात्र आता अगदी बघतच असते तर अक्षय तिचे हात धरतो, हातांचा किस वगैरे घेतो. तेवढ्यात मात्र आता दोघेही एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात. रमा सुद्धा खूप खुश होत अक्षयच्या मिठीत असते. आनंद आता हे सगळेजण मात्र अगदी खुश होत ओरडतात. तर आता राणी आहे तर ती राणी मस्त आता भोंगा वाजवत असते आणि त्यानंतर खुश होत सगळेजण मात्र टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता लगेच हे दोघंही मिठीत असतात. तर आनंद म्हणतो की चला चला, मी काय म्हणतो आता पार्टीसाठी उशीर होतोय, केक कट करूयात. तारा म्हणते की हो हो चला. मयुरी ताराकडे पाहत असते. आता सगळेजण मात्र आता जिथे केकचा टेबल सजवलेला आहे तर टेबल जवळ रमाला घेऊन येतात. अक्षयने अजूनपर्यंत रमाचा हात काही सोडलेला नसतो, दोघांच्या हात एकमेकांच्या हातामध्ये असतात. त्यानंतर आता हे सगळं काही झाल्यानंतर सोरा एकटीच बाजूला जाऊन बसलेली असते. आता सोराच्या मनामध्ये आता अक्षयविषयीचा विचार सुरू असतो. जेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांना सोडून चालले होते, म्हणजे रमा आता अक्षयला कायमची सोडून चालली होती, त्यावेळेस
आता अक्षय इथून अगदी राहायचं नाही, घर सोडून तो निघालेला असतो. हे सगळं काही क्षण आता स्वराच्या डोळ्यासमोर येतात. आता तिकडे रमाचं लग्न जे साई सोबत होत आहे त्यावेळेस मात्र रमा साईला जे काही बोलत आहे, रमा जे विनवण्या साईला करत आहे, त्यावेळेस जे सगळं काही अगदी परिस्थिती आता ह्या स्वराला आठवत असते. त्या सगळ्याचा ती बारीक एकदा विचार करत असते. आणि हे बघा, मी त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे, मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत, प्लीज मला अक्षयकडे जाऊन द्या म्हणून रमा किती विनवण्या रडतच करत असते साईला. या सगळ्याचा मात्र आता ही विचार करत आहे स्वरा. तेव्हा आता रमा म्हणलेली असते की हे बघा, आता ती साई हे बघा, लग्न फक्त एका माणसाचं होत नसतं, तर अख्ख्या त्या कुटुंबासोबत तिचं लग्न होत असतं. ती दिवस मात्र आता आपण सगळे एकमेकांच्या सोबत राहिलो. आणि ती साईचे सुद्धा किती आभार मानत असते की खरंच तुम्ही काय माझ्या सोबत राहिले, किती वर्ष म्हणजे 7 वर्ष आपण एकत्र राहिलो, माझ्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही माझ्या सोबत होते. आता साईंचं सुद्धा अगदी मोठेपणाने रमाने कसा मान ठेवलेला आहे, सगळं काही आता स्वरा विचार करत आहे. हा सगळा विचार करत असताना रमा मात्र आता तयार होते, चेंज वगैरे करून ती बाहेर येते आणि स्वराला विचारते की काय ग स्वरा, काय झालं, काय इथे एकटीच बसली, कसला विचार करत आहेस. त्यावरती आता स्वरा ही थँक्यू असं म्हणते. आता रमा विचारते की काय झालं, थँक्यू म्हणायला काय झालं. त्यावरती स्वरा पुन्हा म्हणते की अगं खरंच अगदी मनापासून थँक्यू, खरंच थँक्यू. खरं तर आता स्वरा सांगायला सुरुवात करते की मला आदित्यला घेऊन परत लंडनला जायचं होतं, आदित्यला मात्र इथेच राहायचं होतं. आणि हे बघ ना अगं, तुझ्यासारखी किती मोठी फॅमिली आहे, अगदी खरंच तुझ्या ह्या संसारात, आणि आधीची सुद्धा तेवढीच फॅमिली आहे. तेव्हा मात्र मी आधीवर हसायचे आणि मी त्याला म्हणायचे करे तू इतका काय इमोशनल होतोय. बरेच जण असतात की जे आपल्या फॅमिली पासून लांब असतात, लांब असून सुद्धा आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. हे बघ रमा, मलाच मात्र मोठ्या कुटुंबात राहायचं नव्हतं, मला भीती वाटत होती, यासाठीच मात्र म्हणून तर खरं तर मला आदित्यला लंडनला घेऊन जायचं होतं, तो माझा विचार होता. हे बघ रमा, जेव्हापासून मी इथे आता अक्षयच्या घरात आले तेव्हापासून मला खरंच कळाले की फॅमिली काय असते, फॅमिलीचं महत्त्व मला कळाले. आणि आता ही फॅमिली कशी जपायची, कशी सांभाळायची आणि सगळ्यांना आपलंसं कसं करायचं. हे बघ, आता मी तुला सांगते की खरंच रमा, हे सर्व मी तुझ्याकडून शिकलेले आहे. मला खरंच तुझा अभिमान वाटतो, कारण फॅमिलीला काय कसं हँडल करायचं हे सगळं काही तू शिकवतेस. खरं तर मी या कुटुंबाची कोणीही लागत नाही आणि अगदी खरंच याथे कोणीही माझं असं नाही, पण तरी सुद्धा जेव्हा आता मी इथून जाईल तेव्हा मात्र माझ्या डोळ्यामध्ये पाणी असेल, मला नाही सहन होणार हे सर्व. आता स्वराच्या डोळ्यात खरोखर पाणी येते आणि माहिती नाही मी हे सर्व सहन करू शकेल किंवा नाही. त्यावरती आता रमा तिचं सर्व काही ऐकून घेते आणि म्हणते की स्वरा, तुला एक सांगू का, बघ जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. हे बघ, मी तुला म्हणते आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आहे तर ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपल्या आयुष्यामध्ये येतच असते. आणि हे बघ ना अगं, आता तूच बघ, आता तुझं लंडनवरून इकडे येण्याचं कारण काय होतं आणि तू माझ्या आयुष्यामध्ये आल्याने मला माझे अक्षय परत मिळाले आणि तुझ्यामुळेच मला माझं कुटुंब परत मिळाले. आणि बघ ना स्वरा, तुला सुद्धा नात्यांची किंमत कळाली, माणूस कधी एकटा नाही राहू शकत. आणि हे बघ, म्हणून तर यासाठी नाते असतात. आणि स्वरा, मला माहिती आहे की तुझं आदित्यवर खूप असं प्रेम आहे. हे बघ, जसं तू आदित्यला स्वीकारलेलं आहे तसं तू त्याच्या फॅमिलीला सुद्धा स्वीकार, नक्की सुखात ठेवशील, मला पूर्ण खात्री आहे. त्यावरती आता स्वरा खुश होते. हे बघ रमा, तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते नक्की मी अगदी करण्याचा प्रयत्न करेल, नक्की हे सर्व शिकायला खरंच मला खूप आवडेल. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ, मी तुला एक मंत्र देते, बघ समोरचा माणूस आपल्यावर जितका प्रेम करतो तर त्याच्या 10 पटीने आपण त्याच्यावर तितकं प्रेम करायचं. आणि हे बघ, ते मात्र आपोआप तुला आपलंसं करून घेतील. त्यावरती आता स्वरा विचारते की खरंच असं होईल का. तर रमा म्हणते की का होणार नाही, स्वरा खरंच तू किती गोड आहे, मग काय हे सगळं होणार नाही. एक काम कर, तू अगोदर आदित्यकडे जा आणि आदित्यला सर्व काही सांग. आणि त्याला असं सांगायचं की तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तू त्याला स्वीकारलेला आहे आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा तू स्वीकारलेला आहे. बघ, ते ऐकून आता तो किती आनंदित होईल. आता हे ऐकून स्वरा इतकी खुश होते. हे बघ अगं स्वरा, ज्याच्यावर आपलं अगदी मनापासून प्रेम असतं त्याच्या चेहऱ्यावरचा एकता आनंद बघण्यासाठी खरंच एक अशी वेगळीच धडपड असते आणि तो आनंद वेगळाच असतो. वरती आता स्वरा ही सर्व ऐकून खुश होते आणि म्हणते की रमा खरंच थँक्स, पुन्हा एकदा खरंच खूप थँक्स, थँक्यू सो मच रमा. किंवा मात्र आता दोघेही खूप खुश होतात आणि स्वरा सुद्धा खूप खुश होते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आरोही खूपच छान तयार झालेली आहे आणि साई सुद्धा. तर शशिकांत मात्र त्या दोघांना काहीतरी सांगत असतो. आता शशिकांत म्हणत असतो की आपल्याला रमापेक्षा अगदी भारी सुपर असा उखाणा तयार करून दिला पाहिजे. आरोही म्हणते की हो एकदम करेक्ट. आनंद म्हणतो की हो हो. आणि आता शशिकांत आरोहीला म्हणतो की तू एक काम कर, तुझा फोन आहे ना तो तिला दे. नंतर आता रमा सुद्धा खूप छान तयार होते आणि सगळेजणी मात्र रमाला उखाण्याबद्दल विचारत असतात. आता रमा म्हणते की ऑलरेडी मी उखाणा पाठ केलेला आहे. त्यावरती आता
मयुरी म्हणते की अगं हे बघ तू आम्हाला सांग. तेव्हा मात्र आता शशिकांतचा जो काही मोबाईल आहे तर तो मात्र आरोहीने अगदी कॉल चालू ठेवलेला आहे. तेव्हा तर रमाने ओळखलेला आहे. आरोही हसत असते आणि रमा अगदी तिच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते की हे बघ आता मात्र मी उखाणा सांगितला तर बाबा ऐकतील. शशिकांतची चोरी पकडली जाते. आनंद डोक्याला हात लावतो. तेव्हा पार्वती आजी शशिकांतला म्हणते की काय रे शशिकांत काय ऐकतोस. आरोही आहे ना तर एक नंबरची चमची आहे आजोबांची. आरोहीला खूपच हसू येते. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी आणि संध्या रमाजवळ अगदी उभ्या असतात. रमा छान अशी तयार झालेली आहे. अगदी तिचं रूप खुलून दिसत आहे. आता माई म्हणतात की चल ना अगं हे बघ वेळ झालेली आहे रमा चल तू. परंतु रमा आता कुठले तरी विचारत असते आणि डायरेक्ट ती विचारते की सीमाई कुठे आहेत. त्या इथे नाही दिसत. तेव्हा आता पार्वती आजी रमाकडे पाहत असते. नक्की आता सीमा आई कुठे गेल्या असतील असा प्रश्न आता रमाला पडतो. म्हणून तिला आता सीमा आईची काळजी लागते. तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.